नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या सामोल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2026 आणि म्हणजे जवाहर नवोदय विद्यालयचे प्रवेश परीक्षेचे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि हे फॉर्म भरण्याचा लास्ट दिनांक आहे 29 जुलै 2025. याबद्दल ह्या टेक्स्ट बुकमध्ये आपण हे संपूर्ण माहिती पाहूया, काय काय लागते काय काय नाही. ठीक आहे. आणि फॉर्म भरण्यासाठी पहा, तुम्हाला इथे लिंक आहे, ही डायरेक्ट लिंक आहे त्या होम पेजवर जाते फॉर्म भरण्याच्या, म्हणजे इथे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि ही ते नवोदय विद्यालयाची ऑफिशियल वेबसाईट आहे, इथून तुम्ही पण फॉर्म भरू शकतात. पहा इथे सांगितलं आहे इन ऑकरन्स. पहा नवोदय विद्यालय प्रवेशा किती राज्यात घेतली जाते. पहा 27 राज्य आणि 8 युनियन टेरिटरीज आहेत, म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहेत. इथे संपूर्णाची माहिती दिलेली आहे. पहा तुम्हाला फक्त महत्त्वाचे काय जे काही गोष्टी आहेत तिथे तुम्हाला सांगेल. पहा इथं जागा दिल्या जागा किती असतात ती. हे पहा महाराष्ट्रात जवळपास 33+1 34 JNV आहेत, म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय आहेत. इथं आपल्याला नंबर ऑफ JNV सांगितलं, म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय शाळा किती आहे ते. आणि टोटल इंडियामध्ये 654 आहेत. ठीक आहे. आता ही परीक्षा कधी कंडक्ट केली जाणार, म्हणजे ही परीक्षा कधी घेतली जाणार आहे. पहा जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2026 ही परीक्षा घेतली जाणार आहे 13 डिसेंबर 2025 रोजी. ठीक आहे. आणि इथून पाठीमागच्या आपण एक्झाम्स पाहिलेत, हे जानेवारी महिन्यातच सहसा कंडक्ट करण्यात आल्या होत्या. ठीक आहे. त्यामुळं आता पहा आपल्या मॅथ्स गुरु सामोल्या या यूट्यूब चॅनलवर जवाहर नवोदय विद्यालय असो किंवा NWMS परीक्षा असो किंवा इतर सर्व जे काय शालेय स्पर्धा परीक्षा असो किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असो, या सर्व परीक्षेचे आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत. नवोदय आणि NMSचे तर खूप सारे आहेत. आणि तसेच चालू शैक्षणिक वर्षातही आपण नवोदयचे आणि NMSचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलसोबत राहा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. ठीक आहे. आता पहा इथं तुम्हाला फॉर्म भरण्याची लास्ट डेट सांगितलेली आहे. ठीक आहे. किती आहे तर ती 29 जुलै आहे. तुम्ही 29 जुलैची वाट न बघताच आत्ताच तुम्ही काय करा, फॉर्म भरा. पण कारण की फॉर्म भरत असताना खूप वेळा त्या सिस्टीममधून आपण बाहेर फेकलं जातो. ठीक आहे. प्रोसिजर फॉर रजिस्टर ऑनलाईन पहा. यासाठी काय काय लागतं, तुम्हाला हे संकेतस्थळावर जायचं आहे किंवा तुम्हाला वरती एक साईट दिलेली, त्यावर तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा यावर पहा. कॅन्डिडेट्स अँड पॅरेंट्स हॅव to go through the notification come prospects and ensure the fulfillment of eligibility criteria. The following documents is of form JPG format in size between तुम्हाला 10 ते 100 KB दरम्यान तुम्हाला इथे काय जे काही डॉक्युमेंट्स आहे ते साईट ठेवायचे. फोटोग्राफ, सिग्नेचर ऑफ पॅरेंट, सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट किंवा आधार डिटेल्स जे काय असेल ते. ठीक आहे. त्यांची साईट एवढे पाहिजे. त्याचप्रमाणे नंतर इथे अजून काही महत्त्वाची माहिती असेल तर पहा. इथे रुरल आणि अर्बन असे दोन वर्ग पडतात. आणि सहसा अर्बनचं कट ऑफ हे जे असतं हाय जातं आणि रुरलचं कमी जातं. आणि रुरलला आणि व्हॅकन्सीज पण तसे जास्त असतात. त्यामुळं आपल्याला अभ्यासामध्ये सातत्य ठेवायचे आणि अभ्यास करायचा आहे. पहा या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी जन्मतारीख म्हणजे डेट ऑफ बर्थ काय पाहिजे. तर अ कॅन्डिडेट सिकिंग ॲडमिशन मस्ट नॉट हॅव बीन बॉर्न बिफोर 1 May 2014 अँड आफ्टर 31 जुलै 2016. बोथ डेट्स आर इन्क्लुसिव्ह. पहा म्हणजे तुम्हाला 2014 अगोदरचा जन्म नसायला पाहिजे किंवा 2016 नंतरचा. ठीक आहे. अशी काही जन्मतारीख असो किंवा इतर गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण आपण त्याच्यामध्ये ते एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसलं पाहिजे. पहा इथे आपण आता परीक्षेचा अभ्यासक्रम पाहूया. परीक्षा कशी घेतली जाते किंवा किती टप्पे असतात त्यात पार्ट्स पहा. फॉर रुरल कॅन्डिडेट ॲटलीस्ट 75% ऑफ द सीट्स इन अ डिस्ट्रिक्ट विल बी फिल्ड बाय कॅन्डिडेट्स प्रोव्हिजनली सिलेक्टेड फॉर रुरल एरियाज ऑफ द डिस्ट्रिक्ट. म्हणजे जवळपास 75% व्हॅकन्सीज ह्या रुरल भागातील विद्यार्थ्यांसाठी रिझर्व्ह असतात आणि 25% व्हॅकन्सीज ह्या अर्बन एरियासाठी असतात. पहा म्हणजे जवळपास 4 जागा असतील सपोज, तर 3 जागा रुरलला असतील आणि अर्बनला फक्त एकच व्हॅकन्सी इथे असेल. त्यानंतर पहा अ कॅन्डिडेट हू हॅज स्टडीड इन स्कूल लोकेटेड इन अन अर्बन एरियाज इवन फॉर अ सिंगल डे ऑफ सेशन इन क्लास 3rd, 4th and 5th will be considered as urban candidate. Urban areas are those which are so defined by any government notification. ठीक आहे.
सहसा तालुका प्लेसेस काय असतात तर अर्बन एरियामध्ये असतात किंवा सिटी किंवा डिस्ट्रिक्ट लेवल्स म्हणजे काही खेडेगाव असतात. आणि इथे व्हॅकन्सीचं पण क्रायटेरिया दिलं आहे तुम्हाला. 15% ऑफ SC, 15% फॉर SC अँड 7.5% फॉर ST. ही महत्त्वाची माहिती पहा. प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट पाहिजे जर डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेटसाठी किंवा रेसिडेन्स सर्टिफिकेट कोणकोणते असेल तुम्ही माहिती वाचून घ्या. ते मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, अंडरटेकिंग मायग्रेशन, ह्या सर्व गोष्टीचा इथं तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. नवोदय परीक्षेमध्ये इथे तुम्हाला लँग्वेज कोणत्या घ्यायच्यात, लँग्वेज ऑफ द एक्झामिनेशन. ठीक आहे. आपल्या स्टेट वाईज प्रत्येकाची लँग्वेजेस काय तर वेगळी असणार आहे. आपण महाराष्ट्रामध्ये म्हणतो तर महाराष्ट्राची लँग्वेज पहा तुम्ही. जी महाराष्ट्रामधून परीक्षेत येणार आहे ते कोणकोणत्या भाषेत एक्झाम देऊ शकतात तर इंग्लिशमध्ये देऊ शकता, हिंदीत येतात का देऊ शकता, कन्नड, मराठी, उर्दू, तेलुगू, गुजराती, बेंगली या भाषेमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता किंवा एक्झाम देऊ शकतात महाराष्ट्रातील मुलं. पहा एक्झाम पॅटर्न काय आहे तर पहा. कंपोजिशन ऑफ द सिलेक्शन टेस्ट. द सिलेक्शन टेस्ट विल बी ऑफ 2 hour ड्युरेशन, म्हणजे जवळपास परीक्षेला 2 तास वेळ असतो. या 2 तासामध्ये तुम्हाला जवळपास क्वेश्चन्स किती आहेत, नंबर ऑफ क्वेश्चन्स 80 क्वेश्चन आहेत. ठीक आहे. तुम्हाला सॉल्व करा. यामध्ये टाईप ऑफ टेस्ट, नंबर ऑफ क्वेश्चन्स, मार्क्स अँड ड्युरेशन. ठीक आहे. मेंटल ॲबिलिटी टेस्ट, यावर तुम्हाला जवळपास 40 क्वेश्चन असतात आणि 10 सेक्शन आहेत, म्हणजे 10 चॅप्टर्स असतात विविध प्रकारचे. आणि प्रत्येकावर 4 क्वेश्चन असतात, म्हणजे असे 40 क्वेश्चन झाले आणि एकूण मार्क आहे तर 50, म्हणजे एक क्वेश्चन हा 1.25 मार्क्सला आहे. आणि यासाठी 60 मिनिट वेळ इथं गृहीत धरला आहे. ॲरेथमॅटिक टेस्ट म्हणजे मॅथमॅटिक्ससाठी पहा 20 क्वेश्चन आहेत आणि 25 मार्क आहे. टोटल ड्युरेशन 30 मिनिट्स. लँग्वेज टेस्ट म्हणजे इथं तुमची भाषा मराठी असू शकते, हिंदी असू शकते किंवा जी काही तुमची लोकल लँग्वेज आहे त्यामध्ये तुम्ही सपोज तुमचं मीडियम जर इंग्लिश मीडियममध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला इंग्लिश मीडियमचे इंग्लिश लँग्वेजचेच क्वेश्चन इथे देतील. यासाठी तुम्हाला 30 मिनिट टाईम मिळायचा आणि 25 म्हणजे अशा प्रकारे पहा. सर्वात जास्त वेटेज ही मेंटल ॲबिलिटी टेस्टला आहे जवळपास 50%, ॲरेथमॅटिकला आहे 25% आणि लँग्वेज टेस्टला आहे 25%. ठीक आहे. तुम्हाला इथं सर्व घटक हे अभ्यासासाठी महत्त्वाचे आहेत. काळजीपूर्वक तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि तो मेरिट चेंजिंग सब्जेक्ट म्हणजे इथं आहे मॅथमॅटिक्स. जे काही शेवटचे 4 किंवा 5 क्वेश्चन्स हे खूप हार्डली विचारतात, हार्ड असतात स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने. ठीक आहे. तुम्हाला ते ह्यासाठी तुम्हाला 100% परिपूर्ण अभ्यास करायचा आहे. आणि आपण आपल्या चॅनलद्वारे तर योग्यरित्या माहिती देणारच आहोत, त्याची तयारी पण करून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलसोबत राहा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पहा मेंटल ॲबिलिटीमध्ये कोणकोणते टेस्ट हे असतात पहा तुम्हाला. पार्ट 1मध्ये ऑड मॅन आउट. ठीक आहे. त्याने फिगर मॅचिंग, तो मॅच आकृती ओळखायची किंवा पॅटर्न, तुम्हाला जर काही पॅटर्न दिला असेल तर पॅटर्न काय करायचं कंप्लीट करायचं. हा 3rd पार्ट आहे. त्यानं 4th पार्टमध्ये फिगर सिरीज कम्प्लिशन. ठीक आहे. ही तुम्हाला आकृती पूर्ण करायची. ॲनॉलॉजी ह्याचा सहसंबंध आहे तो काहीतरी ओळखायचा आहे. जिओमेट्रिकल फिगर पाहिजे तुम्हाला आकृती आहे ह्यांचं हे मॅचिंग करायची. मिरर इमेजिंग, आरशातील प्रतिमा. ठीक आहे. त्यानंतर पंच होल्ड पॅटर्न पहा तुम्हाला असं एखादा कागद असेल तो घडी केलेला असेल आणि थोडं कट करायचं, पंच करायचं आणि तो उरगटल्यानंतर कोणती आकृती दिसेल अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं. स्पेस व्हिज्युअलायझेशन तुम्हाला इमेजिन करून इथे या आकृतीचा भाग पूर्ण करायचा आहे. एम्बेडेड फिगर. ठीक आहे. लुप्त आकृती तुम्हाला इथं शोधायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे महत्त्वाचे काही घटक आहे. आणि त्यामध्ये अरिथमेटिक टेस्टमध्ये पहा इथं काही जवळपास 12 चॅप्टर्स दिलेले आहेत तुम्हाला. नंबर आहे, नंबर सिस्टीम, 4 फंडामेंटल ऑपरेशन्स म्हणजे 4 मूलभूत क्रिया, फॅक्टर्स, मल्टिप्लायर्स. हे तुम्ही या संपूर्ण घटकांची व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर दिली आहे. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. आणि लास्ट वन इज पहा तुम्हाला सध्या तरी लँग्वेजने पार्ट घेतला आहे. सध्या ग्रामरवर क्वेश्चन्स विचारत आहेत. मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो, 2-3 क्वेश्चन ग्रॅमॅटिकली त्या पॅसेजवर असतात. त्यामुळे इथे तुम्हाला ग्रामरचा पण थोडाफार अभ्यास करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि जे काही तुम्हाला काही तुमच्या मनात काही क्वेरीज असतील, क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके. थँक्यू सो मच.